नमस्कार मंडळी. आम्ही गेलो होतो गावच्या जत्रेला आणि नवऱ्याने तर तोंडात मारल्यागत वापस आणलेलं आहे. तर ते कसं ते तुम्ही बघा आणि मी तर मजेतच आहे. तुम्ही कसे आहेत ते मला प्लीज कमेंट करून सांगा. मी कशी आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर बघायलाच भेटेल. आणि इथं आम्ही गेलो होतो गावच्या बैलगाड्या शर्यत बघायला. हा घोडा तर अंगावर येतो का काय असंच वाटत होतं. पण नशीब आमचं आम्ही मागं होतो आणि घोड्याच्या मागोमाग लगेच बैल पण सुटले पळत. आणि आम्ही तर फायनल बघायलाच गेलो होतो. आता ही पोरगी दिसती का, ही मै पोरगी. आणि हिला तर आहे ना 2 वेळेस आम्ही यात्रेला नेलो तेव्हा खूप घाबरलेली होती. आत्ता पण घाबरलेली होती, पण ती अशी दाखवत होती का ती नाही घाबरलेली. आणि मस्त बघत होती ती पण बैलगाडा शर्यत. भारी वाटलं. आम्ही सगळ्यांनी मिळून बघितलं. आणि असं करता करता दिवस पण मावळला होता आणि शेवटी फायनल पण झाली. आणि हिचे पप्पा काय फायनल होईस्तोवर तिथून निघले नाही. दिवस गेला होता, सूर्य मावळला होता, पण माझ्या नवऱ्याला काही इथून निघायचं नव्हतं. आणि मग आमच्या सासरी बुवांनी आम्हाला मस्तपैकी अशी भेळ चारली आणि माझ्या नवऱ्याला फुकटचं खायला भेटलं तर बरंच वाटतंय. त्याच्यामुळं ते पण काय, त्याला पण त्यांनी पैसे नाही घातले. माझ्या सासऱ्यांनीच आम्हाला ते गांडला भेळ चारली आणि मस्तपैकी भेळ खाऊन मग आम्ही गेलो. अगोदर यात्रेत फिरत होतो. नवऱ्याने हे कशाला ते कशाला असं करून करून काहीच घेऊ दिलं नाही. आणि शेवटी आम्ही गेलो देवदर्शनाला. आता दर्शन करायला जाणार नाही असं वाटत होतं, पण ही जी माझी पोरगी नाही, ही पळत पळत डायरेक्ट देवळात गेली आणि दर्शन करायला सुरुवात केली. आता तिला देवांचं काय खूप वेड आहे. लहानपणापासूनच तिला जसं कळायला लागलं तसं काय माहिती तिला काय होतं. मंदिरं बघून देवं बघून ती आपोआप लगेच पाया वगैरे पडायला लागते. आणि मस्तपैकी दर्शन करून आम्ही निघालो बाहेर. तर आता प्रसाद वगैरे घ्यायचा राहिलेला होता, तेच घेण्यासाठी बाहेर चाललो होतो. बाहेर जाऊन मस्तपैकी आम्ही प्रसाद वगैरे घेतला. आणि हिचे नाटकं बघता बघताच यात्रा संपून गेली होती. काही तर घेऊ दिलं नाही. यांचं चालू होतं आहे पुढची आता शेजारच्या गावाची यात्रा आहे, त्याच्यातून काय घ्यायचं ते घेऊ, मग पिऊला पण आणि तुला पण. आणि तसंच वापस आलं. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.